दंडोत प्रणाम. कर्माचा सिद्धांत अत्यंत व्यापक आहे. आज जे उद्याचं आहे ते उद्या कालचं होणार आहे. अर्थात आज आपण उद्यासाठी जे कर्म करतो ते पुढील जन्मी मागचं कर्म होणार आहे. म्हणून वर्तमानात काळात जगणं, वर्तमान काळाचा विचार करणं आणि वर्तमान काळातले कर्मावरती लक्ष देणं हे आपलं भविष्य अधोरेखित करतं. भूतकाळ आपल्या हातातून निघून गेलेला आहे, परंतु भविष्यकाळ आपल्या हातात आहे आणि तो वर्तमान काळात तुम्ही कसे राहता त्यावरती अवलंबून आहे. कर्माचे ज्याप्रमाणे 3 प्रकार पडतात त्याप्रमाणे 3 पद्धती पण आहे. एक मानसिक कर्म, एक वाचिक कर्म आणि प्रारब्ध. मानसिक कर्म आणि वाचिक कर्मावरती आपण कंट्रोल करू शकतो, संयम ठेवू शकतो, थांबू शकतो. परंतु जे होऊन गेले त्यातून मात्र आपण बाहेर पडू शकत नाही. परंतु त्यातही बाहेर पडण्याचा उपाय सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलं आहे. जाणीव ठेवून निमित्त आपण जर मानलं आणि त्यासाठी आपल्या चुका मान्य करून धन्यवाद दिला किंवा चुकीची माफी मागितली तर यातून आपण बाहेर पडू शकतो. आपलं जे तोंड आहे ते सांभाळणं म्हणजे सर्वच इंद्रिय सांभाळणं. सर्वज्ञ श्री चक्रप्रभू म्हणतात की एक जीवा धरली सकळ ही इंद्रिय धरल्यासारखे. म्हणजे मग खाण्याच्या बाबतीत असेल किंवा बोलण्याच्या बाबतीत असेल. सर्वात प्रथम कर्म आपल्या मनात येतं, आपल्या विचारात येतं. मानसिकतेतून मग आपण वाचिक करतो आणि त्याचं ते प्रारब्ध होत असतं. म्हणून आज आपण काय बोलतोय, काय करतोय, काय खातोय, कसा विचार करतोय, कसं राहतोय यावरती आपलं भविष्य अवलंबून असतं आणि ते मात्र आज आपल्या हातात आहे. याचा विचार करता आपण नक्कीच या कर्मबंधनातून बाहेर पडू शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.